नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे गावाला. तर चाललो आहे सुट्टी जायची आम्हाला तिकडं आणि तिथं बसने जायची. तर मित्रांनो, आता मी डोंबिवली स्टेशनच्या इथं पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही तिकीट काढायला चाललेलो आहे. तिकीट आता पाहून काढणार आहे. इथून आम्हाला आसनगावला जायचं. आसनगावचं तिकीट काढायला चाललेलं आहे. आसनगावचं तिकीट काढायचं. आसनगाव तिकीट काढत आहे आसनगावचं. तिकीट काढून झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे प्लॅटफॉर्म क्रमांकावरती चाललेलो आहे. जिथं ट्रेन लागेल तिथं चाललेलो आहे आम्ही. तर भावांनो, स्टेशनवर पोहोचल्यावर बघतो तर काही AC ट्रेन आलेली आहे बदलापूरची. बघू शकता. आपल्या ट्रेनला यायला अजून टाईम आहे. भावांना तर ट्रेन आलेली आहे. तर मित्रांनो, इथून आपल्याला ट्रेन भेटलेली आहे. आता आपण ट्रेनमध्ये चाललेलो आहे. लक्ष दिलं ना तर गेलीच असते. मित्रांनो, आता आम्ही आसनगाव स्टेशन तिथं पोहोचलेलो आहे. आता इथून रिक्षाने जायचे आम्हाला. तिथून बस स्टँडवरती जायचे रिक्षाने. बघू आता पोहोचलेलो आहे. भावांना आता इथून रिक्षा पकडलेली आहे. भावांना आता आम्ही बस स्टॉपच्या इथं पोहोचलेलो आहे. जशी बस भेटेल तसं आम्ही आता निघणार आहे तिथून गावाला जायला. डायरेक्ट गावापर्यंत बस भेटेल आम्हाला इथून. हा बस स्टॉप आहे, शहापूरचा बस स्टॉप आहे. मित्रांनो, आता बस भेटलेली आहे. बसमध्ये बसलेलो आहे आम्ही. बाकीचा बस स्टॉप आहे बाहेर. बसमध्ये 1 तासानंतर डायरेक्ट गावाला पोहोचू आम्ही. पवन आहे आपल्यावर आणि खाऊ आहे थोडंसं. आता खात जाऊ आम्ही डायरेक्ट गावाला. तुम्हाला आम्ही पोचल्यावर परत व्हिडिओ आता बस थोड्या उशिरात निघणार आहे. तोपर्यंत आपण आपलं कुत्रा हात बसू. कुत्रा कसा करत आहे, तोंड अडकलेलं आहे कुत्र्याचा बघा. तर मित्रांनो, आता बस निघलेली आहे. मित्रांनो, आता 1 तासानंतर डायरेक्ट गावाला असू आम्ही. बस निघलेली आहे. बाकी भेटलेली आहे. बसची गर्दी झालेली आहे. लालपरीमध्ये बसलेलो आहे. लालपरीमध्ये मजा येते बसायला. ही बघा बाहेरचं आहे.
तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलेलो आहे. तर मामाच्या गावाला आलेलो आहे. गावाचं नाव आहे साकुर्ली. तर गावाला यायचं कारण आहे आमच्या ब्लॉगरचा 1 तारखेला बड्डे आहे म्हणून आम्ही गावाला आलोय. आज आम्ही दोघं आलेलो आहे. उद्या मम्मी पप्पा येणार आहेत. तिथं बसलेलो आहे आणि इथं आई बसलेली आहे. तर घराचं काम चालू आहे. घराचं काम चालू आहे. घराचं काम चालू आहे इथं आणि हे घर आहे. तर भेड आहे. पूर्ण घराचं काम चालू आहे इथं. बेड आहे हा. बेडत कोण आहे अजून. आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये.